मनात रंगवत असतो आणि नंतर ते प्रत्यक्षात उतरत असतं. म्हणजे माझा फॉर एक्झाम्पल माझा IASचा प्रवास असेल, हे आज पूर्वी माझ्यासाठी ते भविष्य होतं, आता ते वर्तमान आहे. इट वॉज पाथ विच वॉज क्रिएटेड फर्स्ट इन द माइंड अँड देन नेक्स्ट इन द ॲक्टिव्हिटी. फर्स्ट यू हॅव टू डिसाइड व्हॉट आय वॉन्ट. इफ यू think that I will be a clerk, then you will be clerk. If you think you will be IAS, then you will be IAS. First, you make up your mind. Keep the courage and keep the spirit. We don't need the intellectuals of the intellectuals, but we need the baby with fire and passion. आपल्याला फक्त बुद्धिवान लोकांची गरज नाही, तर तळमळ आत्मीयता आणि विधायकता असणाऱ्या युवक युवतींची गरज आहे. जे विवेकानंदांनी सांगितले, जे आता कलाम सांगतायत, आपल्याला लक्षात येत नाही ते किती लोक हाऊ कन्स्ट्रक्टिव्ह दे आर स्पीकिंग. वी आर नॉट गेटिंग दॅट. नो 5 IAS I will talk it later. No, I will come. First, you should be mentally prepared for the UPSC and MPSC. Then you have to be spirited. And then most important thing, you have to be courageous and most spirited and optimist. तुम्ही आशावादी राहिलं पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, मरता मरता सुद्धा माणसानं पुढे सरकून मारायला पाहिजे, असा आशावाद. फॉर एक्झाम्पल, मी पहिल्या प्रयत्नामध्ये UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पास नाही झालो. दुसऱ्या अटेम्प्टला UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पास नाही झालो. पण तिसऱ्या वेळी UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, 56व्या क्रमांकाला राज्य क्षेत्र देशात पहिला IAS पण झालो, आंध्र प्रदेश केडर पण मिळाला. मीन्स दिस इज ऑल थिंग्स आर देअर. बट वाय? इफ आय वुड हॅव बीन गिवन अप, देन आय वुड नॉट हॅव बीन हिअर. मी जर सोडून दिलं असतं तर मी आज इथं तुमच्या समोर दिसलो नसतो. म्हणजे धरून ठेवणं, घोरपडीसारखं जे धरून ठेवणं म्हणतात. घोरपड माहित आहे का तुम्हाला? नाही माहित? माहित आहे, बर. तर त्याच्यासारखं धरून राहता आलं पाहिजे. ते प्रेम कर भिल्लासारखं, माती प्रेम कर भिल्लासारखं, कोणाची कविता आहे ती, आठवते का? मातीमध्ये रुजलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा नभापर्यंत पोचलेलं. तुम्ही तुमच्या कोणत्याही ध्येयावर समरसून प्रेम करायला शिका, एकतर्फी प्रेम करायला शिका, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरा प्रवास सुरू होतो. बेसिकली आता मी तुम्हाला सांगितलं, बस आता आपण वेअर देअर इज अ डिव्होशन देअर इज परफेक्शन ह्या गोष्टीपर्यंत आलो. IAS होण्यासाठी आपण मानसिकता कशी ठेवायला पाहिजे. पहिली गोष्ट साहस, करेज. दुसरं स्पिरिट, चैतन्य. चैतन्य नावाची गोष्ट मी का शिकलो, तर बेसिकली मी माझ्या आईबद्दल मी सांगितलंच तुम्हाला. ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी मी माझ्या आईला पूजा करताना पाहायचो. पूजा करताना म्हणजे वर्शिप, पूजा करताना पाहायचो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचं चैतन्य आणि तेज पाहून मला प्रेरणा मिळाली की हे चैतन्य कुठून येत आहे. तर ते चैतन्य अध्यात्मातून येत आहे. चैतन्य अध्यात्मातून, पूजातून. इथं उपस्थित असलेल्या सर्व मुलामुलींना माझं सांगणं आहे, अभ्यासाबरोबर तुम्हाला खऱ्याच अर्थाने जीवनात यशस्वी व्हायचं असेल, जग जिंकण्याची साधना करायची असेल, तर अभ्यासाबरोबर अध्यात्माकडे लक्ष द्या. अध्यात्म, तुम्ही हिंदू असेल, ख्रिश्चन असाल, मुस्लिम असाल, पारसी असाल, पंजाबी असाल, कोणत्याही जातीचे असेल, पण तुम्ही ध्यानधारणा आणि पूजा यांना तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. कारण का, तर त्या ध्यानातून तुमच्याकडे एक एकाग्रता येते आणि एकाग्रता यशापदी येते. कॉन्सन्ट्रेशन अलोन कॉन्कर्स. कॉन्सन्ट्रेशन अलोन कॉन्कर्स. एकटी एकाग्रता यशापदी येत असते. तुम्हाला ते बहिर्गोल बिंग आहे ना, तर बहिर्गोल बिंग जे आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, तर ते आपण पेपरवर ठेवलं तर आणि सूर्यकिरण सगळी एकवटली तर पेपर जळतो, बरोबर ना? पेपर जसा जळतो तसं त्याप्रमाणे आपण जर आपल्या मनाची ताकद, बुद्धीची ताकद, चित्ताची ताकद एका ठिकाणी केली तर कोणतीही जगामध्ये गोष्ट जळायला वेळ लागणार नाही. You are the atoms. The atoms can destroy the world and construct the world also. Your minds are like atoms, but you have to be constructive in that sense. तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या सुप्त शक्तीला विधायक वळण दिलं पाहिजे. एखाद्या मुलाला आपण सांगतो, तो मुलगा खेळत असतो, त्याच मुलाला आपण अभ्यास करायला बसलो तर तो अभ्यास करतो. त्याच वेळेला तो एखाद्या दुसऱ्या मुलाशी भांडण तर भांडण पण करत बसतो. त्या पद्धतीने तुमच्या मनाची ताकद, चित्ताची ताकद, बुद्धीची ताकद तुम्ही जोपर्यंत UPSC साठी देणार नाही तोपर्यंत तुमच्या UPSCचा प्रवास सुरू होणार नाही. बस दॅट्स द रिझन मी सांगितलं, साहस, एकाग्रता,
आणि तळमळ. बेसिकली these are all basic things. Now I will come to the main part. How to study IAS. पूर्व परीक्षा ही माहितीची परीक्षा आहे, मुख्य परीक्षा ही ज्ञानाची परीक्षा आहे आणि मुलाखत ही व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. बेसिकली मी कसा अभ्यास केला याचबरोबर तुम्ही कसा अभ्यास करायला पाहिजे हे पण सांगतो. बेसिकली तुम्ही UPSCला पूर्व परीक्षेला 2 पेपर सोडवणार आहेत. 2-2 तासाचे 2 पेपर सोडवणार आहेत 4 तासासाठी. तुम्ही 400 प्रश्न जर UPSCच्या परीक्षेच्या दिवशी सोडवणार असेल तर तेच 400 प्रश्न तुम्ही घरी किती वेळा बसून लायब्ररीत किती वेळा बसून सोडवता स्वतःला प्रश्न विचारा पहिल्यांदा. हाऊ मेनी टाइम्स यू हॅव सॉल्व्ड ऍक्च्युअल क्वेश्चन पेपर्स? यू टेल मी. एनीवन कॅन आन्सर. कोणी पण उत्तर देऊ शकता. प्लीज दिस इज नो वन वे डायरेक्शन. वी शुड दिस इज अ कम्युनिकेशन. आय नो. आय थिंक व्हाईल इंट्रोड्युसिंग मी माझा परिचय देताना सुद्धा सांगितलं IEC इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन. आय लाईक संवाद आणि संवादाशिवाय हे नाही आहे. तुम्ही किती प्रश्न सोडवता रोज? UPSC साठी मुख्य परीक्षेला पूर्व परीक्षेला तुम्हाला पेपर सोडवावे लागतात. तर तुम्ही पूर्व परीक्षेला ज्या दिवशी परीक्षेला जाणार आहे त्या दिवशी तुम्ही परीक्षे दिवशी 400 प्रश्न सोडवणार आहे. बट त्याच्या अगोदर तुम्ही किती प्रश्न सोडवताय? दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन. टेल मी. विदाउट आन्सरिंग आय विल नॉट गो फर्दर. तुम्ही उत्तर दिल्याशिवाय मी पुढे जात नाही. किलबिल सुरू झाले. द बेसिकली if you want to get through the prelims then you have to solve 400 questions per day in 4 hours. हॅलो. बेसिकली तर तुम्ही 4 तासामध्ये दररोज 4 तासामध्ये आहे का कोणी देते उत्तर? ओके प्लीज. So I did not solve any question papers while I'm preparing for civil service. I have been preparing for 1 year, but I did not solve ever. Okay, what is your experience? You have appeared for the prelims? No, sir. Just now I'm in second year. So have you got confidence? तुला आत्मविश्वास आला का? No, sir. Just while I'm preparing, I'm getting information and how to implement that I could not get. थँक्यू व्हेरी मच. तर बेसिकली UPSC ची माहिती गोळा करण्यामध्ये तुम्ही 1-2 वर्ष घालवता. पण आता मी जे सांगतोय, आता इथे जी मुलं आलेले सगळे त्यांनी माहिती गोळा करायच्या मागे लागायचं नाही. आता डायरेक्ट तयारीला हात लावायचा. तर तुम्हाला माहितीच घ्यायची ना तरी काम करा. तुम्ही डायरेक्ट UPSC MPSC परीक्षेचे प्लॅनर भेटतात. प्लॅनर IAS IPS असा प्लॅनर भेटतो. चाणक्य मंडल, स्टडी सर्कल, युनिक अकॅडमी, वाजीराम रवी, सो मेनी क्लासेस आर देअर. दे हॅव ब्रिंग आउट डिफरंट प्लॅनर्स. तर तुम्ही ते प्लॅनर वाचून काढा. त्या प्लॅनरमध्ये काय असतं माहिती बेसिकली, आणि एम्प्लॉयमेंट न्यूज और रोजगार समाचार हे वाचल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम, सिलेबस सगळं व्यवस्थित असतं. मार्क्स किती असतात, वेळ किती असते. बेसिकली हे सगळं माहीत झाल्यानंतर आपण काय करायचं हे तुम्हाला सांगतो. तुम्ही पूर्व परीक्षा तुम्हाला क्लिअर करण्यासाठी तुम्ही कुठेही गेला, कोणत्याही क्लासला गेला, जोपर्यंत तुम्ही स्वतः ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मविश्वास नावाची गोष्ट येणार नाही. बेसिकली इतिहास आहे, राज्यशास्त्र हे वेगवेगळे घटक आहेत. GS आहे. आता CSAT नवीन पॅटर्न आलाय. बेसिकली त्या CSAT पॅटर्न कितीही अवघड असला, कितीही नवीन असला, जोपर्यंत तुम्ही त्या प्रकारचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अवयव तुमचा डेव्हलप होणार नाही मेंदूमध्ये. त्याच्यामुळं बेसिकली तुम्ही ते प्रश्न सोडवण्याचा सराव करा. तुम्ही 4थीच्या 7वीच्या स्कॉलरशिपला बसता, 8वी 9वी 10वीच्या MTS NTS ला बसता, त्यावेळी ज्या प्रकारचे प्रश्न होते त्याच दर्जाचे फक्त थोडी पातळी वर करून हे प्रश्न असतात. खूप अवघड नसतात MPSC UPSC चे प्रश्न. बेसिकली द सेकंड थिंग इज दॅट आपल्याला चालू घडामोडीचा चांगला अभ्यास करावा लागतो. ॲज IAS IPS होण्यासाठी तुम्हाला हिंदू सारखा पेपर वाचायला पाहिजे. त्यानंतर क्रॉनिकल, विजार्ड यासारखी मासिक वाचली पाहिजेत. ह्याच्या अगोदर हे कव्हर केलं का कोणी? काय काय वाचायचं? माझ्या अगोदर जे बोलले आहेत त्यांनी कव्हर केलं का? काय कोणती मासिक वाचायची सांगितले का?
सांगितले? ओके. बेसिकली मग त्या त्या साधनाचा वापर तुम्ही कसा करायला पाहिजे हे बेसिकली मी सांगेन. तुम्ही एकच लक्षात ठेवा, पूर्वपरीक्षा करायची आपल्याला. आपण रोज एक हिंदू, सकाळ, लोकसत्ता ही पेपर वाचून, विजार्ड, क्रॉनिकल ही मासिक वाचून दररोज 200 प्रश्न सोडवायचे. दररोज 200 सकाळी, इव्हिनिंग, सायंकाळी. कधी दररोज 2 ते 3 महिने कंटिन्यू हा प्रॅक्टिस करा. तुम्ही ही प्रॅक्टिस करा बेसिकली. सेकंड थिंग, मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेला खूप महत्त्व का आहे तर मुख्य परीक्षेच्या मार्क्सवर तुमची रँक आणि सर्व्हिस अवलंबून राहते. बेसिक एकदा प्रिलिम्स क्लिअर केल्यानंतर हवेत उडण्याचं काही कारण नाही आहे. प्रिलिम्समध्ये काय पोस्ट मिळत नाही ना. प्रिलिम्समुळे काय पोस्ट भेटत नाही ना आपल्याला. प्रिलिम्स क्लिअर केली, ओके ओके, दॅट इज ओके. नेक्स्ट विल गो फॉर द मेन्स. सिरियसली मेन्सचा विचार करायचा. कारण का तर कारण ती लढाई असली तरी हे वर्ल्ड वॉर आहे. हे छोटं युद्ध आहे ते, हे वर्ल्ड वॉर आहे. हे मुलाखतीपेक्षा आणि पूर्वपेक्षा मेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कारण मी एका राज्यशास्त्र या विषयामुळं माझी सगळी समीकरणं बदलून मी आय एस झालो. कारण राज्यशास्त्र या एकाच विषयामुळे माझ्याकडे मार्कशीट सुद्धा आहे. मी तुमचं ब्रेकअप सुद्धा सांगतो आणि मी तुम्हाला आयडिया येईल. इट शुड बी पब्लिक, एव्हरीथिंग शुड बी पब्लिक. देर शुड नॉट बी एनिथिंग प्रायव्हेट. सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन 2008. My roll number was 6566. Then my civil services men's marks query is there. I got essay paper 112, 112 मार्क 200 पैकी. ऍक्च्युली इथे तुम्ही जर चांगला अभ्यास केला 120 130 पैकी मार्क मिळवता येतात. कसे मिळवायचे सांगतो, मग आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊ. हे मार्कशीट असल्यामुळे मला जरा आधार भेटतोय तुम्हाला सांगताना, एक दिशा मिळते बोलताना. तर काही नाही, काय करायचं बेसिकली पेपरचे संपादकीय, एडिटोरियल ऑफ द न्यूजपेपर्स. कुठला बी पेपर वाचत असाल, तुमचा जो काय आवडता पेपर आहे, आवडता जरी असला तरी तुम्ही हेच पेपर वाचले पाहिजे असं मी तुम्हाला सांगेल. मराठी माध्यमावाल्यांनी 2 पेपर वाचायचे. सकाळ लोकदाला 200 पैकी आपलं टार्गेट पाहिजे 150 140. मला 140 मार्क आले होते. कधी ह्याच्या अगोदरच्या परीक्षेला, ह्याच्या म्हणजे 2008 आहे, 2007च्या परीक्षेला मला निबंधाला 140 मार्क आले असते. बहुतेक मला इथे 140 मार्क आले असते तर मी भारतात पहिला आलो असतो बहुतेक. पण इथं कमी मार्क मिळाले मला. बरं ठीक आहे, 140 मार्क मिळू शकतात म्हणजे तुम्हाला पण. आणि बेसिकली पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मराठीत सगळे पेपर लिहिलेत सगळे. त्यामुळं मराठी माध्यमातनं जी तयारी करतायत ना, त्यांनी काय लक्षात ठेवायचं, आमच्याकडे दम आहे पहिली गोष्ट. आणि विसरायचं नाही, शिवाजी महाराज, टिळक, किती किती निर्भय लोक होते ते. कॅरेज इज द मोस्ट पॉवरफुल इवन इन डेंजर. ब्रिटिश काळात ते लोक घाबरले नाहीत, आपण स्वातंत्र्य उत्तर काळात घाबरतो. काय किती लोक निर्भयत पाहिजे ते. मुघल केवढा होता हो. मुघल म्हणजे ते काश्मीर, कंदहार, काबूल पासून विंध्य पर्वत म्हणजे पूर्ण खाली डेक्कन पर्यंत केवढा मोठा सुभा होता. आणि शिवाजी महाराज म्हणजे पुण्याची एवढी वडिलांची मिळाली थोडी जहागिरी, ती पण तिकडे कर्नाटकामध्ये स्वारीला वगैरे. कसं काय डेअरिंग केली असेल त्या माणसाने, विचार करा तुम्ही डेअरिंग. यू हॅव टू कीप दॅट स्पिरिट. वी फॉरगेट what we listen. We don't take any lessons from history. We don't take, that's the reason we are lagging behind. एक काम करायचं, महाराष्ट्राने मोठी स्वप्न पाहिली तर महाराष्ट्र देशात 1 नंबर राहील. जर भारतानं मोठी स्वप्न पाहिलं तर भारत देशात 1 नंबर राहील. आणि तुम्ही जर मोठी स्वप्न पाहिली तर तुम्ही जगात 1 नंबर राहाल. असं आहे ना. मोठी स्वप्न बघायला शिका पहिल्यांदा. आणि असं अजिबात लाज वाटून देऊ नका, मला IAS IPS व्हायचंय, माझी मित्र काय म्हणाल, मैत्रिणी काय म्हणाल, माझे शेजारचे काय म्हणतील, माझे हे काय म्हणतील.